आतापर्यंत भारतानाथ चांगला आहे. समाधान दादा पाणी आणतो म्हणते तर त्याच्यावर कधी आणणार आहे तर त्यानंतर किती चांगलं काय ते नंतर कळेल. आमदारने पाठपुरावा व्यवस्थित केला नाही. आता जवळजवळ आमदारचे 6 वर्ष होत आले तरी पण त्यांनी पाठपुरावा व्यवस्थित केला नसतो. ह्या आता आणतो नंतर आणतो आणि प्रत्येक निवडणूक आली का ते प्रत्येक काम उद्घाटन करतात पण अजूनही लोकांना त्याचा लाभ मिळाला नाही. आम्हाला फक्त वर कमळ दिसलं बर आम्ही मतदान टाकलं. फोडाफोडी राजकारणाला काय करायचं आहे असली फोडाफोडी फुटणारी असते ती त्यांच्या तिथं सोडून द्यायचं असतंय. सध्या सत्ताधारी आहेत हे यांच्याकडे इतका पैसा आहे काय बोलणार. सर्व पैसे आता तुम्ही बघताय प्रत्येक गावात रोज बुडारी फुटतायत लोक फुटतायत पण जनता ही अजूनही भारत नाना आणि भगीरथ बालके आणि कोमलताई डोळे यांच्या मागच आहे की तुम्हाला 7 तारखेला 100% दिसेल आणि यांच्या विजयाचा गुलाल तुम्हाला दिसेल. कोणाला टाकणार मतदान रिक्षावर चिन्हावर बर उमेदवार कुठे आहे उमेदवार कुठे सध्या कुठं काय गेलाय बाहेर गेलाय फिरायला गेलाय गुवाहाटी. समोरच्या उमेदवारांना पैसे देऊन स्वतः आमच्या गावातला सुद्धा उमेदवार त्यांनी विकतच घेतलेला आहे असं सर्वांना हे माहिती आहे आणि भयानक परिस्थिती देऊन सर्वांना साम दंड भेद हुकुमशाही या पद्धतीनं हे करून त्यांनी समोरच्या उमेदवाराला अतिशय आर्थिक ताकद देऊन समोर उमेदवार त्यांनी फोडलेला आहे. काय झालं कोळीचं ते आमचा एक गेला होता आता आमचं जे उभं राहिलेलं जे होता ना कुठं वर आहे ते बालकाटात ते क्षेत्र विकास आघाडीकडून उभं राहिलेलं होतं. मग काय झालं ते त्यांना काय त्यांच्यावर दबावर आणला काय केलं ते अनेक कारण आहेत. ते कुठे उभं राहिले आता? ती आता ती गायबच झाली. चांगलं आहे पाहिजे तुला कुठं आहे 300-400 कोटी निधी आहे मंगळला म्हणून इथं तर काय नाही तसं. आम्ही भाषणात ऐकतोय हो भाषणात आम्ही पण ऐकतो. मागच्या 5 वर्षाखाली आम्ही मॅट मागितलं होतं कबड्डीसाठी आमदार साहेबांना अजून काय आम्हाला मिळणार नाही. निवडून आल्यानंतर आम्ही त्यांना मागणी करणार आहे दिलं तर आम्ही बरं आमचा ती युवा वर्ग सगळा नाराज आहे त्या बाबतीत. सुशिक्षित उमेदवार आहेत आणि आणि आम्ही आता बरेच वेळा त्यांच्या मुलाखती बघितले. शाहू त्यांच्या जे संस्था आहे त्या सुद्धा त्यांनी बरेच गोरगरिबांना नोकरी लावलेली आहे आणि गोरगरिबांना त्यांनी कामी दिली. पुढची जी आहे ना शिवसेना ती जड आहे कारण पैशा मान हा पण जे डोबळे आहे ना ती माणुसकी आहे ना त्यांना चांगला आहे सध्या. पण लोक काय माणुसकीकडे वकील पैसे लोक तर आमचं गाव काय माणुसकी आहे मागे. मंगळवेढा तालुक्यातल्या लक्ष्मी दहिवडी या जिल्हा परिषद गटातला आजचा आपला शेवटचा ग्राउंड रिपोर्ट आहे आणि हा शेवटचा ग्राउंड रिपोर्ट मी या लेंडवे चिंचळे या गावामधून त्या ठिकाणी घेणार आहे. खर तर लक्ष्मी दहिवडी या गटातल्या अनेक गावामध्ये आपण जाऊन लोकांचा संवाद साधलाय त्याला काही प्रश्न विचारले त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळवून घेतलेत. तशाच पद्धतीचं आज लेंडवे चिंचळीमध्ये नेमकं काय चाललंय खरं तर इथली सगळ्यात महत्वाची पंचायत समितीची नेमकी काय गणित चालली हे खरं जाणून घेण्यासाठी मी खरं गावामध्ये आलोय. खरं तर लोक वेगवेगळ्या भागामध्ये बसली ती नेमकं ही लोक कोणा पाठीमागे जाणार हे देखील बघणं महत्वाचं आहे. पंचायत समितीला लोक काय करणार बघणं तेवढंच महत्वाचं आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक प्रश्नाचे उत्तर करतो त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचे. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव? सागर लेंडवे. लेंडवे गावात भरपूर आहेत ना. हो बरं. 70% काय लेंडवे. जिल्हा परिषदेचं गणित तरुण पोरं कसं बघतील लक्ष्मी दहिवडीत जिल्हा परिषदेचं आहे तसं वातावरण चांगलं आहे सगळ्या पक्षाचं. कोणाचं सीट कोणाचं बसलं वाटतं किंवा लोक कोणा बाजून जास्त आता सध्या तसं म्हणलं गेलं तर पार्टी पुढची जी आहे ना शिवसेना ती जड आहे कारण पैशा मान हा हा पण जे डोबळे आहे ना ती माणुसकी आहे ना त्यांना चांगला आहे सध्या. पण लोक काय माणुसकीकडे वकील पैशावर बघतील. तर आमचं गाव काय माणुसकी या माग आहे. पण हे लक्ष्मी दहिवडी गट बरेच लोक म्हणते की पैशावर होतोय संध्याकाळी बराच बदल होतोय होणार नाही तसं. नाही चिंचाळ वळणार नाही पैशा मागे लागलेलं चिंचाळ हा. नाही. काही जण लागलेली आहे ती गेली ती त्यांच्या मागे कोण जात नाही. हा. पण जी माणुसकी माग आहे ती माणुसकी 100% राहणारच. काय जायचं रोखण्याच्या पाठीमागे का उभं राहायचं. नाही डोबळेसाठी काय नाही आमच्यातले देवदास इंगोले जे आहेत ना सरपंच ती त्यांच्या माग आहे त्यामुळे त्यांच्या मागा पुढे गावच जातं. पंचायत समितीला काय झालं कोळीचं ते आमचा एक गेला होता आता आमचं जे उभं राहिलेलं जे होता ना कुठं उभं राहायचं ते बालकाटात ते क्षेत्र विकास आघाडीकडून उभं राहिलेलं होतं. मग काय झालं ते त्यांना काय त्यांच्यावर दबावर आणला काय केलं ते अनेक कारण आहेत. ते कुठे उभं राहिले ती आता ती गायबच झाली नॉट रिचेबल आहे. नॉट रिचेबल आहेत हा म्हणजे कुठेच माहित नाही ते. काय माहित नाही कोणालाच काय माहित नाही. बर म्हणजे अशी दंडशाही किंवा अशी दादागिरी ते भागामध्ये आता लय कारण आहे त्या पाठीमाग पण आता आम्ही सांगायचो काय तर व्हायचं परत अडचणी यायची त्यापेक्षा ती गेलेलं गेला. लेंडवे चिंचळीमध्ये कोणाचं काम भारी वाटलं आमदारकीमध्ये आमदार बालकेंचं वाटलं आतापर्यंत भारतानाथ चांगला आहे. समाधान दादा पाणी आणतो म्हणते तर त्याच्यावर कधी आणणार आहे तर त्यानंतर किती चांगलं काय ते नंतर कळेल. पाणी कधी बसणार निवड म्हणजे पाण्याचं उद्घाटन झालं काय मध्ये परमिशन असते नाही ते कसं मतं टाकायपुरतं झालं. मतं टाकले ते काय दगड आणली पुजली बिजली आता काय तिथं काय दिसत नाही. आता काय चालू केलंय म्हणते ती पण आता हेच तर काय खरं नाही. आल्यावर आलं त्याला काय कोण नाही म्हणणार आहे. मतापुरतं उद्घाटन हा त्या टायमाला तसं झालं. आता काय अजून चालू आहे म्हणते ती. हो सगळीकडे काय आमच्या पण सर्वे झालाय आता सध्या पण येस तर काय खरं नाही. आता कधी येणार आहे आम्हाला पण अजून माहित नाही. रस्त्याचे प्रश्न काय होते लोक रस्त्याचे आहेत का व्यवस्था भागाचे रस्त्यात शिरशी आणि लेंडवे चिंचळ ही तर काय पाक सध्या झालाय. तांदळगावचा निम्मा झालाय अजून पूर्ण काय झालेलं नाही. मग आता एक रस्ता चालू आहे ती पाहून झालाय पण एक चालू आहे रस्ता सध्या आता चालू आहे. हा बरं तिथं बाकीची सोयी सुविधा आहेत त्या शिक्षणाची सोयी सुविधा आहेत का दुसऱ्या मताने म्हणजे आरोग्य व्यवस्था आहे आरोग्याची आता दिलेली आहे पण आमचं काय चालू झालं नाही दवाखाना अजून काय चालू नाही. हा. बर
आता समजा हे निवडून आले उमेदवार डोबळे सरांची कन्या बरं. सुमनताई डोबळे. काय तरुणांच्या काय अपेक्षा त्यांच्याकडे? काय आहे आता शैक्षणिक क्रीडा आमचं क्रीडात काय म्हणजे आम्ही एकदा मागच्या 5 वर्षाखाली आम्ही मॅट मागितलं होतं कबड्डीसाठी आमदार साहेबांना, अजून काय आम्हाला मिळालं नाही. हा. निवडून आल्यानंतर आम्ही त्यांना मागणी करणार आहे, दिलं तर आम्ही बरं. आमचा ती युवा वर्ग सगळा नाराज आहे त्या बाबतीत, कारण आमचं जरा क्रीडाकडे ज्यादा लक्ष असते. पोरं सध्या आमचं व्हॉलीबॉल चालतं होते, आम्हाला फुल झोन आहे तो लाकडा येतील संध्याकाळी 40-50 पोरं खेळते ती. आमची काय पोरं कबड्डीतली ती खो खोतली सगळे युवा वर्ग जे आमचा आहे ती क्रीडा क्षेत्रात ज्यादा असतो. त्यामुळं आता ते आम्हाला भर द्या ज्यादा वाटते ना, ज्या त्या पद्धतीने जिथे असते ते. बालकांचे किती राहिले वजन या भागात? बालकेच भरपूर वजन आहे अजून सध्या तर संपणार नाही. नाही समजलं. ठीक आहे, बालक्यांचं भरपूर वजन आहे, बालके संपणार नाही म्हणजे. मित्रा नमस्ते. नमस्ते. काय नाव? विजय बरं, किती वय? 21. मग काय मतदान कधी झाले? हा. काय जिल्हा परिषदला कसं ठरवलं इकडे पोरांनी? एक तीर्थक्षेत्राकडे तीर्थक्षेत्र हा. का? इथनं बहुमत आहे हा? ते आमचं ते अहो, भाजप पोरे तरुण पोरं लय भाजपच्या मागाय मग. न भाजपचं बघितले का मग काय चांगलं आहे भाजपचं काम? कुठं आहे 300-400 कोटी निधी आहे मंगळला म्हणून इथं तर काय नाही तसं. आम्ही भाषणात ऐकतोय. हो, भाषणात आम्ही पण ऐकतोय. हा. हा, तशी काही गावात तसं काय काय नाही. काम नाही. बरं, बालकीची काय काम आहेत? बालके जे आहेत ते बरी म्हणजे तशी पण आहेत ते वर सत्ता नसल्यामुळे. हा. हा, ठीक आहे, या प्रतिक्रिया करता बघायला मिळते तर. नमस्ते हो. बोला. काय नाव दादा? प्रदीप लेंडवे. लेंडवे. बरं, काय झालं ऐकून मला खरं महत्व सांगितलं. पंचायत काय गोळ झालाय गावात? काय गोळ झाला, जी काय पळून गेली ती गेली ती. आमचं तर मत आहे आपलं बालकेला. माझा कोणला मतदान करायचं पंचायत? बालकेला करायचं, कोणाला करायचं. बालकेला हा, बाक्षी जुळत नाही इकडे कोण. आमच्या गावात दुसरं कोण चालत नाही. बालके दिसले दुसरं कोण दिसत नाही. आमदार साहेब मध्ये माझ्या हक्काचं गाव लिहिली, मी निधी दिला या गावाला. काय काय ते काय माहिती ज्यांचे कोणतं असतील काय माहित नाही आपल्याला. पण आम्ही तर बालक्याची माणसं आहे. बरं, आमदार केला कोणाला लीड होते? बालक्यांनाच होतं. बालकेलाच. होय परिचारक गावकडे एकत्र असतात. होय. हा, काय कारण एवढं बालकीवर प्रेम करा या गावात? आमच्या गावाला बालक्यांनी जास्त केले हो, बरं, त्यासाठी आम्ही बालकेसाठी काय पूर्णपणे- बालकीने केली एवढं बालकीवर? सगळं केले बालक्यांनी. काय आम्हाला पाहिजे ते आमच्या पूर्णपणे बालक्यांनी सगळं पूर्ण ऐकले. त्यामुळे किती टक्के होईल आता जिल्हा परिषद कसं होईल मतदान? आता थोडा जरा प्रॉब्लेम झालाय, हा. त्यामुळं होईल, तरी पण चांगल्या पद्धतीने मतदान होईल काय बालक्यांसाठी. प्रॉब्लेम थोडक्यात सांगा यामध्ये. काय प्रॉब्लेम आता काय आमच्यातला एक नेता दिलता, हा. तो नेता जरा कुठं विस्कळीत झालाय, काय झालंय काय हा. ते माहित नाही आपल्याला बी क्लिअर काय. हा, हा. फक्त गावात बसलोय म्हणून बोलायची पद्धत आहे ही. हा, हा. मग बदला हा आहे विषयावर कुठे? बोलायचं आहे. हा. आपल्याला काही क्लिअर कट माहित नाही कोण कुठे गेले काय केले काय. हम्म. फक्त तुम्ही घ्यायला आलाय संभाषण म्हणून आम्ही सांगायला आलो. डोबळे मॅडम म्हणते की आता इथं रस्त्याची व्यवस्था नाही, पाणी नाही इथे व्यवस्था. होय, सगळं खरं आहे. आहे का त्यांचं काय आश्वासन होतं? दिली ती उत्तरे होती त्या कोणाची डोबळे मॅडम जी आता. करणार की आता त्यांनी कवा आपल्या इथं म्हणजे आधी पहिले पण केले. हम्म. आता इथनं पुढे त्यांना जर आपण मतदान केलं तर ते करणार आहे. ती पहिले असे भरपूर जण येऊन बोलून गेले, हा. आम्ही हे करतो आम्ही ते करतो. हम्म. मग नंतर काय जे आहे ते पुढच्या पुढे होईल. बघितलं दादा किती वार आहे इकडं? वगैरे जरा चांगलंच आहे. हा. फक्त काय झाले आमच्या गावचा नेता असल्यामुळं हा. थोडं जरा प्रॉब्लेम झाला. हा प्रॉब्लेम मोठा आहे. बरं, मग आता जिल्हा परिषदला काय माघारी पिचडी झाली काय कुठं त्या गावात? नाही, गाव काय करेल ते करेल. हा. गावाचा विषय आहे आता सध्या. बरं, कोणी काय तसं सांगू शकत नाही कोण काय करणार काय. ठीक आहे. पण जे गाव- बालकेचे माणसं आहेत ते बालक्या बरोबर आहेतच. बरं, गाव काय करेल ते करा चर्चा बनवते. नमस्ते हो. नमस्ते. मी अनेक सोबत संवाद साधतोय. जिल्हा परिषद नेमकं काय झालं इथं? म्हणजे दोन समोरासमोर आहेत, कधी डोबळेत आहेत, शिवशरण आहेत, कशी लोक विचार करायला इकडे? गाव जवळजवळ 70% भालकेच आहे. बर, भालकेवर प्रेम करणार गाव आहे. हा, हा. त्या गावात कायम लिडिंग भालकेच आहे. काय भारत करणार नाना मागची एवढी? भारत नानांनी गावाला भरपूर कामं केलीत ना. आता आमदार साहेबांनी लई घेतलंय मग गावाला. दिला असेल पण काय तसे एवढं का म्हणावं असा गावाचा उठाव नाही ना. काय कामं नाही तिथं? झाले थोडेफार झालेत, हा. नाही असं नाही. बर, पण भारत भालकेवर प्रेम करणार हे नानावर प्रेम करणार गाव आहे. आता नानावर प्रेम करत लोक, विरोधक करतील तेवढं. होय, बर, 100% करते. आणि इकडला गट फुटलाय बालकेचा गट चर्चा आहे म्हणून. काही फुटल्यानं नुसते अफवा आहेत. हा, मंगळवेढ तालुक्यात तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर आहे. हा. पुढे लई गेले पण तिकडं. मोकळे पुढे जाऊन काय जनता जाते काय, मतदार जाग्यावर जाईल. हा, पुढे माग कोण जात नाही. जात नाही ते. बर, पंचायत समितीला कसं होईल आता इथं? पंचायत समितीला होईल गे. आता इथलं जरा उमेदवारांनी थोडी घोटाळा केलाय, हा, पण त्याच्यावर टाकणार गाव मतदान. त्याला बी कळलं ना शेवटी काय असते काय नाही. कोणावर टाकणार मतदान? रिक्षावर चिन्हावर. बर, उमेदवार कुठे आहे? उमेदवार कुठे सध्या कुठं आहे काय गेलाय, बाहेर गेलाय, बरं. फिरायला गेलाय गुवाहाटी. गुवाहाटी. ठीक आहे, तर या प्रतिक्रिया बघा मित्र. साहेब नमस्ते. नमस्ते. काय नाव? समाधान हरिबा पाटील. बर, शेतीच हा, आहे शेती का पाणी म्हणजे भरपूर? पाणी नाही सध्या, म्हणजे थोडं थोडं आहे. ते आमदार साहेब नारळ फोडलं ते पाणी आणायचं इकडे बघा. नारळ बरेच जण नारळ फुटलेत,
2024ला विधानसभेत नारळ फोडला, पाणी आणतो म्हणले, पण आतापर्यंत त्यांनी पाणी आणलेलं नाही. प्रत्येक निवडणुकीला त्यांचं आश्वासन आहे. हे जे काम आणले भारतनान्यांनी 2014ला पाठपुरावा करून नानांगिरी सरपंच घेऊन त्यांनी नानांनी हायकोर्टात याचिका दाखल करून हे पाणी नानानं कागदावर आणले, ते भारतनानानं आणलेलं आहे. आणि ज्यावेळेला नाना हे झाले मय झाले त्यावेळेला नानांनी त्यांच्या पेला हे सांगितलं होतं, पण तिथून पुढं ह्या आमदारने पाठपुरावा व्यवस्थित केला नाही. आता जवळजवळ आमदारचे 6 वर्ष होत आले, तरी पण त्यांनी पाठपुरावा व्यवस्थित केला नसतो. ह्या आता आणतो नंतर आणतो, आणि प्रत्येक निवडणूक आली का ते प्रत्येक काम उद्घाटन करतात, पण अजूनही लोकांना त्याचा लाभ मिळालेला नाही. आता तर ढोबळे सरांची मुलगी कोमलताई ढोबळे उभं राहिले त्या लोक म्हणणार ढोबळे सरांनी काय केले या भागामध्ये. ढोबळे सरांनी काय केलं नाही, पण ढोबळे सरांनी गावात त्यावेळेला मंत्री असताना त्यांनी काही काम केलेले आहेत, विकासात कामे केलेली आहेत. आणि आता इथून पुढे जे काम करणार आहेत ते त्यांच्या कोमलताईंचा आमचा पूर्ण विश्वास आहे. ऍडव्होकेट आहे, सुशिक्षित लोक, त्याचा फायदा होईल या भागाला. 100% फायदा होणार. सुशिक्षित उमेदवार आहेत, आणि आम्ही आता बरेच वेळा त्यांच्या मुलाखती बघितले. शाहू त्यांच्या जे संस्था आहे त्या सुद्धा त्यांनी बरेच गोरगरिबांना नोकरी लावलेली आहे, आणि गोरगरिबांना त्यांनी कामही दिलेलं. समोरचे उमेदवार शिवसेना मोठे लोक सांगतात की आर्थिक पॉवर मोठी आहे, त्या पॉवरवरती या भागामध्ये मोठंच परिवर्तन होईल अशी चर्चा येतं. समोरच्या उमेदवारांना पैसे देऊन स्वतः आमच्या गावातला सुद्धा उमेदवार त्यांनी विकतच घेतलेला आहे, असं सर्वांना हे माहिती आहे. आणि भयानक परिस्थिती देऊन सर्वांना साम दंड भेद हुकुमशाही या पद्धतीनं हे करून त्यांनी समोरच्या उमेदवाराला अतिशय आर्थिक ताकद देऊन समोर उमेदवार त्यांनी फोडलेला आहे. म्हणजे सध्या लोकशाही राहिली का नाही हे सुद्धा सर्व लोकांना आता कोड पडलेलं आहे. लोकशाही वाचवायची असेल तरी तीर्थ विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वांनी सहकार्य करावं आणि त्यांना विजय करावा, असं मी त्या लोकांना विनंती करतो. मंगळवेढची जनता बरीच पैशावरती मतदान चालू आहे किंवा झुकते किंवा त्या राहतात बराच परिवर्तन अशी चर्चा आहे का तसं? सध्या आहे, आणि सध्या सत्ताधारी आहेत हे यांच्याकडे इतका पैसा आहे काय बोलणार. सर्व पैसे आता तुम्ही बघताय प्रत्येक गावात रोज पुढारी फुटतायत, लोक फुटतायत, पण जनता ही अजून ही भारतनाना आणि भगीरथ बालके आणि कोमलताई ढोबळे यांच्या मागेच आहे की तुम्हाला 7 तारखेला 100% दिसेल, आणि यांच्या विजयाचा गुलाल तुम्हाला दिसेल. 100%तली किती टक्के मतं पडतील तिकडे? जवळजवळ आता तुम्हाला सांगतो, हे लेंडरीचं गाव 2009 पासून भारतनानाला प्रत्येक निवडणुकीत लीड दिलेला आहे. तसंच आम्ही कोमलताई ढोबळे आणि आमचा हा उमेदवार आहे ह्यांना या गावातून कमीत कमी आम्ही ह्या जे मतदान होईल त्यावेळी 60 ते 65% मतदान आम्ही त्यांना देणार आहोत. दोन्ही पण महिला उमेदवार आहेत या भागामध्ये. समोर प्रचार केला जातो की लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहे, इथला महिला वर्ग आमच्या सोबत आहे, कारण त्याला सरकार पैसे देते. लाडक्या बहिणी जर योजना असेल तरी सरकार काही स्वतःच्या खिशातून देत नाही. लोकांचा टॅक्स आणि सध्या किती महागाई वाढली आहे बघा. महागाई प्रत्येक लोकांना खतं असेल, बियाणं असेल, याच्यावर टॅक्स लावून, आणि शेतकऱ्यांना जे इराजपोत 2014 साली 200, 100 दिवसांनी मिळत होतं, तो इरे ठिकाण आता 300 झालेला आहे. पेट्रोल त्यावेळेला 60 रुपये होतं, आता पेट्रोल 110, 115 झालेलं आहे. परत वेगवेगळे खतं 10-20 पोतं सुद्धा वाढले, सगळ्या किमती वाढलेले, ते लोकांना तेच पैसे परत देतात. काय सरकार काय दुसरं देत नाही. अजितदादाबद्दल भावनिक वातावरण सध्या बघायला मिळते, त्याचा काय म्हणजे मतात रूपांतर होईल लोकांच्या? 100% अजितदादांना आम्ही आता सर्व गावकऱ्यांनी ठरवलेलं आहे की घड्याला मतदान करून आणि त्यांना विजय करूनच खरी श्रद्धांजली होणार आहे. आम्ही सर्व गाव घड्याळाला मतदान करून खरी श्रद्धांजली व्हायची चर्चा. नमस्ते. नमस्कार. काय जिल्हा परिषद वातावरण तापले, इथं 2 गट सामने येतं, तर इथं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी म्हणली जाते. या तर भारतीय जनता पार्टी देखील मोठं काम सांगितलं जाते. काय विचार काय येते ज्येष्ठ माणसांचा? कसं आहे, एक तर आमच्या गावाला उमेदवारी कधी आम्ही जन्मदिवसानं कधी बघितलेली नाही. पहिल्यांदा उमेदवारी मिळली होती कशा पंचायत समितीला? पंचायत समितीला. आणि जी उमेदवारी मिळली लोकशाही पद्धतीनं जे पराजय व्हायला पाहिजे ती लोकशाही पद्धतीने होताना 7 वर्ष होऊन झालं पंचायत समितीला इलेक्शन आहेत, आणि त्याच्यानंतर आता इलेक्शन लागलं तो पण उमेदवार मी त्याच बाजूचा आहे की त्या उमेदवाराचा विरोध होतो. पण असं जर इलेक्शन झालं तर भविष्यात लोकांना मताधिकार राहणार नाही किंवा लोक कामं कोणाला सांगायची, तर हा प्रश्न निर्माण होईल. म्हणून आमच्या गावचा उमेदवार फुटून गेल्यामुळं आम्ही त्या बाजूला असताना ह्या बाजूला मतदान करायचा निर्णय घेतलाय, आणि पूर्ण गावानं मी जवळजवळ 80% लोकांनी निर्णय घेतला की जर उमेदवार नसला तर आपण रिक्षाला मतदान करायचं. आमच्या गावाचा स्वाभिमान म्हणून उमेदवार नसला तरी आम्ही मतदान करणार. उमेदवार त्यांच्या विरुद्ध समोर पार्टीचे उमेदवार आहे, त्यांच्याविषयी उमेदवार घ्यायचं अर्ज फायनल झालं त्यापासून त्यांच्या जवळच आहे. तरी सुद्धा आम्ही गावाने निर्णय घेतला की आपल्या गावाचा स्वाभिमान म्हणून किंवा गावाला जी काही जबाबदारी म्हणजे किंवा गावाची जी काही नाव आहे ती ठेवण्यासाठी आम्ही पूर्ण लोकांनी निर्णय घेतला. जी त्या 4 पोटं असतील ती करतील, कोण आम्हाला नाव ठेवतील, पण आम्ही गावाने जी काही निर्णय घेतलेला आहे ती गावासाठी घेतलेला आहे. बालकेच्या नावाखाती आमच्या गावाच्या नावासाठी, जे आमच्या गावाचं नाव आहे, आमच्या गावाचा उमेदवार इथून फुटून गेला म्हणून बदनामी झाली आहे, त्यासाठी आम्ही आमच्या आघाडीला मतदान करणार.
ते उमेदवारच भारी झाले काय बिगर प्रचार करता इकडे निवडून यायचं म्हणजे उमेदवाराचा प्रश्न नाही त्यात गावाचा विषय आहे ना. जे गावाला उमेदवार दिला आणि गावात उमेदवार विरोध पार्टी जाऊन मिळाला म्हणजे जी गावाची बदनामी आहे ती आम्हाला भरून काढायची. बरं ढोबळे त्यांचं भाषण ऐकलं त्यांनी काय या भागात आश्वासन दिले भागामध्ये हे काम करू ते काम करू कसा ठेवायचा विश्वास या लोकांवर नाही कसं आता डोबळे सर म्हणणार ती पण म्हणते ती सत्यसत्यता आहे ती. अगोदर डोबळे सर होतं डोबळे सरने काय कामं केली असतील ही काय करत असतील हा प्रत्येक येणार जी सांगणारच आहे. ती काय डोबळे सर सांगितलं किंवा आता ही सांगून गेली ना जशा पद्धतीनं आपलं मत मांडू शकते त्या आपल्या लोकांसमोर भाषणाच्या माध्यमातून लोकांचे मत परिवर्तन करू शकते तसा समोरचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचे शिवसेना मॅडम आहेत त्यांचं काय आहे नाही त्यांचं काही भाषण स्वतः त्यांनी काही केलेलं नाही तिथं आम्ही ऐकलं नाही. आम्ही होतो त्या सभेला बी स्वतः उमेदवार काही बोलले नाहीत. बोलले नाही तुम्ही आमदार साहेब बोलले इतर बोलले उमेदवार काही बोलले नाही. उमेदवार माचुनूरच्या बेगमपूरचा भारतीय भाषेतला गटातला उमेदवार आहे. मी बऱ्याच लोकांना आणि त्यांना विचार नाव पण लोकांना त्यांचं बऱ्याच ठिकाणी माहित पण नाही त्याचा फायदा होईल नक्की 100% म्हणजे प्रॉपर इथला उमेदवार म्हटल्यानंतर 100% फायदा होणार. घड्याळ फिरणार गळ्याला फिरणार. ठीक आहे घड्याळ फिरणार मध्ये नमस्ते हो नमस्ते. काय नाव लय चुकला काय काही नाही टेन्शन मध्ये काय टेन्शन आले नाही टेन्शन. काय जिल्हा परिषद कोण सांगा येतात जिल्हा परिषदला कोण येतात जिल्हा परिषदला कोण घड्याळ आणि रिक्षा. घड्याळ आणि रिक्षा हो. वन वे येणार वनवी कोण आहे घड्याळाचा उमेदवार घड्याळाचा उमेदवार ढोबळे कोमलताई ढोबळे. बरं आणि रिक्षाचा संगीता राजेंद्र लेंडवे. नावं माहिती आहे ती 100% निवडून येणार. होय. ठीक आहे 100% निवडण्याची चर्चा करता बघायला मिळते. अजून काय लोक आहेत आपल्यासोबत काय म्हणतो सर नमस्ते. नमस्कार. काय शेती काय नोकरी काय मी रिटायर्ड मुख्याध्यापक होतो. बर आता काय मग राजकारण चालू केलं काय निवांत असतो. निवांत आता बर राजकारणाकडे ध्यान द्यायला पाहिजे माणसांची देतोय ना. हा नाही सगळं इस्कट व्हायला लागला इथं काय नाही व्यवस्थित आहे सगळं. काय समाधान दादाचं काम चांगलं आहे. हा. हे आमचं गाव आहे की नाही नॅशनल हायवे पासून 2 किलोमीटर वर आहे. नितीन गडकरी जो रोड नेला नागपूर रत्नागिरी तो भाजपमुळेच आमच्या गावापासून फक्त 2 किलोमीटर आहे. गावाला काय फायदा झाला? आणि स्टेट रोड आहे ना हा आमच्या गावातनं गेलाय. गावाचा रस्ता पाणी आणि वीज शिक्षण आणि आरोग्य हे आता मूलभूत अन्न वस्त्र निवारण नाही. रस्ते पाणी वीज शिक्षण आणि आरोग्य ह्या महत्वाचे आहेत. आता 3 बाबी इतक्या पूर्ण झाल्या त्या आता थोड्याफार राहिले त्या शिक्षणाकडे तर आहेच त्यांचं लक्ष आणि आरोग्याकडे तर आहेच. पाणी 100% येणार काम चालू आहे. तुम्ही जरा बघा जावा दहिवडी पैसे जाऊन पायपा वगैरे तयार करायची इथंच आहे. कुठं काम चालू आहे. होय किती निधी आणला आमदार साहेबांनी गावाला किती दिला भरपूर निधी दिलाय. काय काय दाखवते ठीक आहे ही रस्ता आहे काय आपण ही उभा राहिली ही शाळा ही बघा सगळं आमदार साहेबांच आहे. हो बर काय आमच्या तालुक्यातले आमदार आहेत. आणि बीजेपीचं अटल बिहारी वाजपेयीचं कमळ आहे त्यांच्या हातात. बर आता काय असलं असा पूर्ण इंटरनॅशनल लेवल जागतिक लेवलला जगामध्ये ज्यांना ओळखलं जात होतं ते अटल बिहारी वाजपेयी त्यांचं कमळ त्यांच्या जवळ आहे. आता हे कमळ जरी असलं तर आम्ही आधी बातम्या ऐकायचो किंवा आम्ही दाखवायचो बातम्या राज्यातला माणूस फुटला केंद्रात माणूस उचलला काय करायचं कोण फुटलं काय नाही आम्हाला फक्त वर कमळ दिसलं. आम्हाला फक्त वर कमळ दिसलं बर आम्ही मतदान फोडाफोडी राजकारणाला काय करायचं आहे. असली फोडाफुटी फुटणारी असते ती त्यांच्या तिथं सोडून द्यायचं असतंय. फुटला काय एक फुटला तर दुसरी 10 येणारी असते ती. कोण कोणासाठी थांबलेलं नाही. आता जिल्हा परिषद जे तुमचे उमेदवार दिले शिवशरण म्हणून होय त्यांना स्वतः 1 नंबरच्या उमेदवार आहेत. पण त्यांना कधी हे काय करायचं लोक बरं काय करायचं बोलणार नाही ती बोलणाऱ्या नाहीतच उमेदवार ती कामाचे आहेत. हो काय करायचं बोलून काम सुटत होत नाही. काम करणारा माणूस पाहिजे. आपण प्रश्न मांडले 100% काम करणार. शिवसेना मॅडम आहे त्यांची तुम्ही जरा बघा युट्यूबवर वगैरे काय त्यांची भाषा आहे काय त्यांनी काम केलेलं आहे बघा ती पण त्यामुळं निवडून येतील 100% निवडून येणार. ठीक आहे. या खरं तर प्रतिक्रिया या सध्याला लेंडवे चिंचळे गावातून बघायला मिळते त्या खरं तर या भागातला अनेक वर्ग त्या ठिकाणी भालकेवरती किंवा त्यांच्या कामावरती समाधानी असल्याचे चित्र बघायला मिळतंय. खरं तर शेवटचा ग्राउंड रिपोर्ट आहे ना हा ग्राउंड रिपोर्ट खरं तर लोक बोलून दाखवतात की कोमल ढोबळे खरं तर या मोठ्या मताधिक्याने निवडून येणं त्याच्या पाठीमागची देखील कारणं तशी जायती. त्या स्वतःचं मत स्वतःचं व्हिजन त्या ठिकाणी लोकांसमोर येऊन मांडू शकतात. ऍडव्होकेट असल्यामुळं खरं तर या भागामध्ये प्रश्नाची पूर्णपणे त्यांना जाणीव आहे. कुठला मुद्दा किंवा कोणते प्रश्न कोणत्या विभागातून सोडवायचे हे खरं तर त्यांना माहिती असल्यामुळं खरं तर लोक सुशिक्षित उमेदवाराच्या पाठीमागे त्या ठिकाणी बघायला मिळते. ते काही काका गाठपटे ते देखील आमदार साहेबांनी काम असं केलं या भागामध्ये असं या भागामध्ये त्या ठिकाणी पटवून त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु एकूण लेंडवे चिंचळेचा ग्राउंड रिपोर्ट बघितला तर या ठिकाणी भारत नाना भालके यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भगीरथ भालके यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ही संपूर्ण जर आता सध्याला चर्चा बघितली तर ढोबळे यांचं पारडं या गावामध्ये सध्या जड असल्याचे चित्र बघायला मिळतंय. कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा लेंडवे चिंचळे.